नमस्कार. आज आपण 20व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे ध्यानयोगाची अंतिम स्थिती प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाची आणि त्याने जिंकून घेतलेल्या चित्ताची लक्षणे सांगून झाल्यावर आता ध्यानयोगाने सच्चिदानंद परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाच्या स्थितीचे वर्णन 3 श्लोकांमध्ये भगवंत करीत आहेत. श्लोक 20. यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. श्लोकाचा अर्थ: योगाच्या अभ्यासाने नियमन केलेले चित्त ज्या स्थितीत शांत होते आणि ज्या स्थितीत परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सच्चिदानंद घन परमात्म्यातच संतुष्ट राहते. ध्यानयोगाच्या अभ्यासाचे नाव योग सेवा असे आहे. त्या ध्यानयोगाचा अभ्यास करीत करीत जेव्हा चित्त एकमात्र परमात्म्यामध्येच चांगल्या प्रकारे स्थित होते तेव्हा त्याला निरुद्ध असे म्हणतात. ज्यावेळी योग्याची चित्त परमात्म्याच्या स्वरूपामध्ये सर्व प्रकारे निरुद्ध होते त्याच वेळी त्याचे चित्त संसारापासून पूर्णपणे निवृत्त होऊन जाते. मग त्याच्या अंतःकरणात संसाराला कोणतेही स्थानच उरत नाही. लौकिक दृष्टीने त्याची चित्त समाधीच्या वेळी संसारापासून उपरत होते आणि व्यवहाराचे वेळी ते संसाराचे चिंतन करीत करीत असल्यासारखे वाटते. परंतु वास्तविक त्याचा संसाराशी काहीही संबंध उरत नाही. त्याचे चित्त जगापासून कायमचे उपरत होते. ज्या अवस्थेमध्ये ध्यानयोगाच्या साधकाचा परमात्म्याशी संयोग होतो म्हणजे त्याला परमात्म्याचा साक्षात्कार होतो आणि जगाशी असलेला त्याचा संबंध कायमचा सुटून जातो व 23व्या श्लोकात भगवंतांनी ज्याचे नाव योग असे सांगितले आहे त्याच विशिष्ट अवस्थेचा वाचक येथे यत्र हा शब्द आहे. एव या शब्दाचा प्रयोग येथे परमात्मा दर्शनजनित आनंदाशिवाय इतर सांसारिक संतोषाच्या हेतूंचे निराकरण करण्यासाठी केला गेला आहे. त्याला आपल्याकडे आकर्षित करू शकत नाहीत. अभिप्राय असा की परमानंद व परमशांती यांचा समुद्र असलेल्या परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यावर योगी नेहमी त्याच आनंदात संतुष्ट राहतो. त्याला कोणत्याही प्रकारच्या सांसारिक सुखाची किंचितही गरज राहत नाही. अशा प्रकारे आज आपण 20व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 21व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.